मायेची शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सहा षटकांची ते मॅच होईल। दोन गोलंदाज दोन दोन षटक टाकू शकतात आणि उर्वरित दोन गोलंदाजांना एक एक षटक इथे मिळेल। तर पहिला आवाज येतोय चंदू शेटे सरांचा, धन्यवाद। तर चालू होणारा सामना आपण या ठिकाणी पाहतोय, अर्थातच किरण 11 शिरवणे वर्सेस परी 11 डोंबिवली या दोन बलाढ्य संघांमध्ये। तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय युनायटेड चषक 2016 मध्ये। वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय रमेश सिंग उर्फ छोटू, तर फलंदाजीसाठी मनीष कोळेकर उर्फ पांड्या। पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने तटवला जातोय, डीप मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येणार चेंडू अडवणार, तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते। योगेश आणि मनीष कोळेकर अशी जोडी मात्र सलामीची उतरली परी 11 डोंबिवली संघासाठी। तर आज मात्र बढती देण्यात आलेली आहे परी 11 डोंबिवली संघामध्ये। योगेशला फलंदाजीसाठी डावखुऱ्या हाताचा योगेश काय करामत करतोय ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे। SP11 दादर अर्थातच आज मात्र या ठिकाणी ज्या वेळेला हा संघ रायगडमध्ये खेळतो, नवी मुंबईमध्ये खेळतो, किरण मेहर आणि कंपनी या नावाने ओळखला जातो हा संघ। ओ सुरेख फटका मारला जातोय ऑन साइडच्या दिशेने, चेंडू तटवला जातोय मिड विकेटच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी। जबरदस्त फटका आजचा दिवस डावखुऱ्या हाताचे फलंदाज गाजवत आहेत, कारण सकाळचं सत्र पाहिलं तर यतीन पाटील, तदनंतर अख्तर शेख, तदनंतर सुमित ढेकळे आणि तदनंतर मात्र योगेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये निघालेला पहिला षटकार। डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी नंदनवन पाहायला मिळत आहे। रमेश सिंगचा हा चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू होता, चांगला चेंडू ठिकाणी चेंडू लँड झाला, चेंडू तटवला जातो, ऑन साइडच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। हाय व्होल्टेज मॅच असणार आहे या संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन बलाढ्य संघ एकमेकांशी झुंजताना तुम्हाला पाहायला मिळतील। ओमकार देसाई आणि कंपनी एका बाजूला, अर्थातच किरण 11 शिरवणे, अर्थातच सँडी SP दादर शिवाजी पार्क दादर, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला डोंबिवलीच्या संघामध्ये डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या सर्व झोन मधील खेळाडू पाहायला मिळतील। उलटॉस्पचा हा चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर ऋषिकेश वैद्य दादा आणि चेंडू झेल पकडला जातोय, बाद होतोय मात्र या ठिकाणी फलंदाज योगेश। जातोय कल्याणचा असणारा हा खेळाडू, एक उत्कृष्ट गोलंदाज, आणि तदनंतर मात्र सावर्डेच्या स्पर्धेमध्ये आपली फलंदाजीने गाजवली, तदनंतर हंगाम फलंदाजीत देखील गाजवताना आपण या सुहास पवारला पाहतोय। तो सुहास पवार फलंदाजीसाठी मैदानात येतोय। कल्याणचा खेळाडू तो गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय। इच्छापूर्ती वाशी संघातून आपण ज्याला खेळताना पाहतो रमेश सिंग। पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग, परंतु वेग वाढवण्याचा प्रयत्न होता छोटूचा, स्वैर चेंडू ठरला जातोय। संघाची धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। एक जबरदस्त क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळत आहे। मी आभारी आहे उद्योगपती सूरजजी राणा यांचं, ज्यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते, कारण एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा घटक होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। पुढचा चेंडू तटवला जातोय, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत, योगेश वैद्य चेंडूवर येत आहेत, चेंडू अडवणार, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। या संघामध्ये देखील दोन बंधू पाहायला मिळतात तुम्हाला। या सामन्यामध्ये तुम्हाला रणजीपट्टू संतोष सक्सेना देखील मैदानात खेळताना पाहायला मिळतात, ज्यांच्या नावावर रेल्वे आणि मुंबई या दोन्हीच्या संघांच्या माध्यमातून रणजी क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय। भारताच्या अ संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे संतोष सक्सेना यांनी, ते देखील मैदानात आहेत। खोलो टप्प्याचा हा चेंडू ऋषिकेश वैद्य यांच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण केलं जात आहे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, ग्लेन वैती चेंडूवर येतो, चेंडूची फेक करणार, दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। संघाची धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। एक जबरदस्त क्रिकेटचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय।
तर नुकतंच ऑलिम्पिक देखील सुरू आहे आणि गेली 10 ते 12 दिवस आपण ऑलिम्पिक फेवरमध्ये आहोत. संपूर्णपणे ऑलिम्पिक ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक आहे. परंतु याच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता. 1900 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 1900 या क्रिकेटचा समावेश झाला होता आणि त्या क्रिकेटच्या समावेशामध्ये गोल्ड मेडल मात्र इंग्लंड संघाला मिळालं होतं, तर फ्रान्सला सिल्वर मेडल मिळालं होतं आणि बेल्जियम आणि हॉलंड हे दोन संघ स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवला होता, परंतु मैदानात पोहोचू शकले नव्हते. आणि त्या सामन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे 12-12 खेळाडू त्या संघामध्ये त्यावेळेला खेळले गेले होते. हा एकच इतिहास आहे ज्या वेळेला ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता. परंतु तदनंतर मात्र ऑलिम्पिकचा 15 दिवसांचा कार्यक्रम आणि क्रिकेटचे 5-5 दिवसाचे सामने ऑलिम्पिक मधून क्रिकेट दूर राहिलं होतं. परंतु आगामी सध्याचं जे T20 क्रीडा प्रकार आहे, कारण यजमान म्हणजे 2024ला ज्या ठिकाणी ऑलिम्पिक होणार आहे, 5 शहर शर्यतीत आहेत, त्यापैकी 4 शहरांनी सांगितलंय की आम्ही क्रिकेटचा समावेश करणार आहोत. तर पाहूया आगामी काळामध्ये, कारण 2020 साली टोकियो जपानला ऑलिम्पिक होणार आहे. वाशीबॉई संघाचा कर्णधार अर्थातच अभय वाघमारे, खूप मोठं नाव आहे. नवी मुंबईच्या क्रिकेटमधील गोलंदाजी मार्कवर एस्पिलोन दादर संघात दाखल झालाय, अर्थातच किरण 11 संघात दाखल झालाय. तर नवी मुंबईचे खेळाडू देखील, कारण नवी मुंबईच्या क्रिकेटपटूंना खूप कमी वेळ असतो बाहेरचं क्रिकेट खेळण्यासाठी, परंतु ज्या वेळेला संधी मिळते त्या वेळेला ते करून दाखवलं. आणि या ठिकाणी झेल पकडला जातोय ऋषिकेश वैद्य, ज्याला यावर्षी प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार नरे पार्कच्या मैदानात दिला गेलेला आहे. ऋषिकेश वैद्य झेल पकडतोय, यश मिळते मात्र या ठिकाणी अभय वाघमारेला आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 15. डीजे सुहास पवार बाद होतोय. या ठिकाणी परी 11 डोंबिवलीसाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय. अंबरनाथचा सुपरस्टार, अर्थातच गतवर्षीच्या हंगामामध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने संपूर्णपणे धमाका उडून दिला आणि मॅगी 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 नावाचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रभर उधळलं होतं. अर्थातच तो मॅगी मैदानात जातोय. अनंत वाघ मैदानात जातोय, कारण गतवर्षीचा तुम्ही हंगाम पाहत असाल तर प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा ज्या झाल्या, पुणे जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा असेल, राजगुरुनगर असेल, शिरूर असेल, जुन्नर असेल, आंबेगाव, या संपूर्ण प्रीमियर लीग स्पर्धांवर मॅगी नावाचा ठसा उमटला होता. तोच मॅगी फलंदाजीसाठी मैदानात जातोय. अर्थातच अंबरनाथचा हा खेळाडू अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळत असतो. फलंदाजीसाठी मैदानात जातोय. लगातार 9 चौकार मारण्याचा विक्रम ज्याच्या नावावर आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी अभयच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. थोडीशी चूक या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून, आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने 2 धावा मात्र त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मॅगी घेतोय आणि धावसंख्या धावधोरणे वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मॅगी अनंत वाघ, अंबरनाथचा हा खेळाडू कल्याण डोंबिवलीच्या संघांमधून मुंबईत दाखल ज्या वेळेला होत असतो, चांगली कामगिरी करत असतो. आज देखील मात्र डोंबिवलीच्या संघातून दाखल झालाय मॅगी. खोलवर टप्प्याचा चेंडू खरोखर प्रभावित केलाय अभय या गोलंदाजाने आणि अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अभय यांच्या माध्यमातून. खरोखर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय आणि गेले काही हंगाम मात्र थ्रो गोलंदाजी बाजूला झालेली आहे. नवी मुंबईत मात्र सातत्याने ते पाहायला मिळते, परंतु मुंबईत देखील हा प्रयत्न आमचा राहिलाय आणि त्यानुसार यश देखील त्याला प्रयत्नाला मिळालं होतं. पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला हा चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 बलाढ्य संघांमधील लढत, अर्थातच परी 11 डोंबिवली वर्सेस किरण 11 शिरवणे नवी मुंबई, अर्थातच सँडी एसपी दादर. खोलवर टप्प्याचा लोअर फुलटॉसचा हा चेंडू मिड विकेट झोन मध्ये तटवला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनीष कोळेकर, पांड्या आणि मॅगी या दोघांच्या माध्यमातून अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आलेल्या या षटकामध्ये मात्र 6 धावा दिल्या गेल्या केवळ अभयच्या माध्यमातून आणि 1 विकेट देखील महत्वपूर्ण मिळवला गेला. 2 षटक संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या संघाची झाली ती 20 धावा संघाची धावसंख्या पाहायला मिळते. भव्य पुढचं षटक घेऊन कुणाला आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आणि
अतिशय सुंदर क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील नामवंत संघ, नामवंत खेळाडू आणि संतोष म्हात्रे सर, माझं देखील भाग्य आहे तुमच्यासारख्या समालोचकांबरोबर, म्हणजे दिग्गज समालोचकांबरोबर समालोचन करण्याची संधी मिळते. आणि कुणाल आणि मी सातत्याने मुंबईत देखील एकत्रित समालोचन करण्याची संधी मिळते, परंतु तुमच्यासारख्या समालोचकाला देखील ऐकण्याची संधी आज मिळाली. त्याबद्दल मी या ठिकाणी आभारी आहे आयोजकांचा. अतिशय सुंदर क्रिकेटचं आयोजन नेटनेटकं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय, कारण 2 वर्षापूर्वी कुणालजी इच्छापूर्ती वासी या संघातून खेळत असताना वासीच्या मैदानात मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्या खेळाडूला मिळाली होती तोच हा गोलंदाज. आणि गेल्याच रविवारी कोलगेट मैदान बांद्रे या ठिकाणी देखील ब्रह्माबाई संघातून खेळत असताना या खेळाडूला बांद्र्याच्या स्पर्धेत देखील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये याच रमेश सिंग छोटूला मिळालं होतं. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी यापुढील काळात केली जाते रमेश सिंगच्या माध्यमातून. आणि वासीच्या मैदानात आपण त्याची खेळी देखील विसरू शकणार नाहीये. 17 चेंडूमध्ये 77 धावांची खेळी देखील याच छोटूच्या माध्यमातून झाली होती. आज मात्र लगेचच एसपी संघात बढती देखील मिळाली. गेल्या रविवारी केलेल्या कामगिरीची पोचपावती राजा पाटील यांनी मात्र त्याच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अनंत वाघ मॅगीसाठी छोटू. रिव्हर्सिपचा फटका अनंत वाघ मॅगीच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमुचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. जात गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. जाताना सीधी उंगली से घी नाही निकलतो तो उंगली टेढ़ी करनी पडते. तसंच या ठिकाणी पाहायला मिळतं. सरळ बॅटने रन निघत नव्हत्या. मॅगीने आपलं अस्त्रच बाहेर काढलं रिव्हर्स स्वीप नावाचं आणि त्या अस्त्राने मात्र छोटूला घायाळ करून टाकलंय. षटकार वसूल केला छोटूच्या या चेंडूवर मॅगीने. आणि तयारीतच नव्हता छोटू की रिव्हर्स स्वीपला मात्र मॅगी सज्ज असेल, परंतु आता अलीकडच्या काळात गोलंदाजांनी सज्ज राहायचे कोणत्याही पटक्यासाठी. क्रिकेटमध्ये बदल झालाय. पुढचा चेंडू भीमर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. कमरेच्या वर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. ताकीद देखील पंच देतील छोटूला. यानंतर अशा पद्धतीचा चेंडू आला तर तुझी गोलंदाजी बंद करण्यात येईल. पहिल्या चेंडूवर ताकीद दिली जाते, नो बॉल. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 24व्या क्रमांकाचा नियम लगावला जातोय. 28 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. प्रीहिटचा हा चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल आणि बीमरचा नो बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. लगातार 2 बीमर. तर लगातार 2 बीमर गोलंदाज. कारण हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 24व्या क्रमांकाचा नियम सांगतो तुम्ही शरीरभेदी मारा केवळ एकदा करू शकता. म्हणजे कमरेच्या वरचा फुलटॉस बॉल हा तुम्ही एकदाच टाकू शकता जर तुम्ही तो दुसऱ्यांदा टाकला. आणि आज मात्र मॅगीने मारलेला रिव्हर्स स्वीप छोटूचा मात्र संयम ढळून गेला कुठेतरी असं म्हणावं लागेल. धारदार गोलंदाजी करत होता. मॅगीने मात्र छोटूला वेगळ्या माइंडने विचार करण्याचं या ठिकाणी भाग पाडलं आणि तेच मात्र या ठिकाणी छोटूला गोलंदाजी बंद करावी लागते. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलेली आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. गतवर्षी युके टायगर चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक घेणारा अव्वल फलंदाज आहे, परंतु ज्या वेळेला गोलंदाजी करतो फायदेशीर ठरले समीर मेस्त्री अँड टॉप हिल. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला सीमा रेषा पार. अनंत वाघ ब्रँडेड फटका. मॅगी नावाचं वादळ ऐरोलीमध्ये देखील घोंगावलं. 36 धावा धाव फलकावर मॅगी. आता मात्र गती वाढवण्याचा प्रयत्न समीर मेस्त्री यांचा. व्हाईट बॉल सोयर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या काही क्षणातच त्यांचं या ठिकाणी आगमन होतोय, ज्यांची प्रतीक्षा करतोय टेनिस क्रिकेट जगताचा महानायक उमेश मांजरेकर सर यांचं या ठिकाणी आगमन होतं. विनंती आहे सर, आपण आला असाल तर आपण त्वरित व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. ज्यांची वाट आज मात्र तर आता मात्र समीर मेस्त्रीला मात्र सूर सापडताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. ऑफटॉपच्या बाहेर पिचिंग केली जाते. पुन्हा एकदा मॅगीच्या बॅटमधून निघाला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर, परंतु किशन देवेंद्र मात्र या ठिकाणी चुकला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे.
मध्ये तब्बल 21 धावा पाहायला मिळाल्या दोघांच्या मिळून, अर्थातच समीर मेस्त्री आणि रमेशच्या मिळून. षटक क्रमांक 3 संपतायत. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि मी मात्र काही वेळासाठी थांबतोय, तुम्हाला घेऊन जातोय तुमच्या सर्वांचा नवी मुंबईचा लाडका हवा हवासा असणारा आवाज, ज्या आवाजाने संपूर्ण नवी मुंबईला वेड लावून सोडलाय, कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद चंदू शेटे सर. गोलंदाज येतोय अभय वाघमारे. पंचाकडे अपील केली जाते, अपील उचलून धरली जाते आणि पंचांचा इशारा येतोय LBW, पायचीच्या रूपात फलंदाज बाद. तेरी आंखों में ये दिल डूबा, महबूबा महबूबा बस ये जान ले महबूबा. तर उमेश मांजरेकर सरांचं आगमन इथे होतंय या स्पर्धेच्या निमित्ताने. टेनिस क्रिकेट जगतातला एकदा महानायक, जोरदार एकदा टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत टाळ्या वाजवा. करायचंय. टेनिस क्रिकेट जगताच्या महानायकाचं या ठिकाणी आगमन होत आहे. गेली 30 ते 35 वर्ष संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणारा व्यक्ती, अर्थातच टेनिस क्रिकेटचा महानायक उमेश मांजरेकर सर. वय वर्ष 52 आणि आज देखील रवींद्र संते. आपण पाहू शकाल दिव्यांग क्रिकेट, इंडियन क्रिकेट त्यामध्ये मोठे योगदान दिले. अफगाणिस्तानचा दौरा केला, साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन देखील चांगली फलंदाजी केली या खेळाडूने. पाहूया गोलंदाज सज्ज होतोय अभय वाघमारे. पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे संतोष सक्सेना, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा रवींद्र संतेच्या खात्यात जात आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वर. आपण पाहू शकाल अभय वाघमारे, मॅन फ्रॉम वाशी बॉईज संघाचा हा कर्णधार देखीलच याच नवी मुंबई विभागातून क्रिकेट खेळतो. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 6, वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय, संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय. आणि समोर आहे रवींद्र संते. स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहू शकाल अफगाणिस्तान दौरा देखील केलाय भारतीय टीमच्या माध्यमातून. हा चांगला फटका, या फटक्यावर मात्र झेलचीच्या रूपात अभयने एकाच षटकामध्ये 2 भगदाड इथे दिलेत. फलंदाजी करणारा संघ परी 11 डोंबिवलीला. नरेंद्र, मॅन फ्रॉम उल्हासनगर. पण पाहू शकाल उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या विभागातले हे खेळाडू खेळताना दिसतात. रवींद्र संते हा बाद होतोय. दिव्यांग संघाच्या दरम्यान भारतीय टीमच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट सातत्याने खेळतोय. खरोखर मी म्हणेन सलाम आहे अशा क्रिकेटला देखील. आज आपण पाहू शकाल एका हाताने अदू असताना देखील अशा प्रकारचं क्रिकेट खेळतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा रवींद्र संतेसाठी. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 43 वर. 43 धावा. अभय वाघमारे इथे मात्र सुरेख गोलंदाजीचा नमुना सादर करताना दिसतोय. 2 षटक वैयक्तिक टाकतोय या SP टीमच्या दरम्यान देखील अभय. याच अभयचा संघ सुप्रीमो चषकामध्ये DY पाटील या नावाने खेळत होता आणि तो संघ सेमीफायनल पर्यंत जाऊन पोहोचला होता. एवढी मोठी किमया अभयनी नवी मुंबईच्या माध्यमातून तिथे देखील केली होती. सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीपिच कव्हर पॉइंटला 1 धाव इथे मिळेल. अभयच्या क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला तर DY च्या दरम्यान चांगलं लेदर क्रिकेट देखील खेळतो. त्याचबरोबर वीर मराठा जी सेलिब्रिटी लीग असते त्यामध्ये रितेश देशमुखचा जो संघ आहे त्याचा हा पूर्णपणे कोचची भूमिका पार पाडतो. फिटनेसचे धडे अभय मात्र देताना दिसतो. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. नरेशच्या बॅट मधून चेंडू जातोय मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार.
नरेंद्रच्या बॅट मधून मिडविकेटच्या दिशेने अतिशय देखणा स्ट्रोक 6 धावांसाठी संघाची धावसंख्या 50. अभय वाघमारे वेगवान चेंडू फुलर लेनचा चेंडू होता त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे परंतु अभय स्वतः थांबतोय स्वतःला सावरतोय तोपर्यंत 1 धाव मिळेल संघाच्या खात्यात धावसंख्या जाऊन पोहोचते 51च्या घरात. षटक क्रमांक इथे संपले 4थं 4 षटकाच्या अखेरीस धावा झाल्यात 51. तर आपण पाहू शकाल हे षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी स्वतः येतात दादा ऋषी वैद्य. गोलंदाजी मार्कवर प्लेअर ऑफ द इयर एक मोठा सन्मान झाला होता. गुजरातमध्ये जाऊन देखील शतक लगवलंय. यंदाच्या सीझन मध्ये हंगामामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय. कोण विसरेल घनसोलीच्या मैदानात लगवलेले 24 धावांच्या खेळीमध्ये 4 खणखणीत असे षटकार. एक वेगळा जल्लोष या खेळाडूच्या नावावर. ओव्हर द विकेट पहिला चेंडू लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी. हा आहे खरा अनुभव क्रिकेटचा. कारण अनेक वर्ष 2 बंधू खेळतात योगेश वैद्य ऋषी वैद्य. त्यापैकी ऋषी दादा सध्या गोलंदाजी मार्कवर. राईटम ओव्हर द विकेट. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. कुठेतरी फलंदाज चूक करतोय. आपल्या फिरकीच्या तालावर नाचण्याला भाग पाडतोय ऋषी वैद्य म्हणजेच दादा. प्लेअर ऑफ द इयर हे मोठा सन्मान नुकताच ऋषी दादा यांना मिळालाय. पण पाहू शकाल एक नावाजलेला खेळाडू पुन्हा एकदा जास्त वळण दिलंय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. तिसरा चेंडू निर्धाव इथे पाहायला मिळतोय. बदल आली ते इथे कुठेतरी कमी पडतंय चंदू सर. कारण आपण पाहू शकाल खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फलंदाज करतोय आणि जाळ्यामध्ये अडकतोय पूर्णपणे फिरकीच्या. नरेंद्र पुन्हा एकदा 30 लाईन 30 दिशा पूर्णपणे अडकून ठेवलं या फलंदाजाला. जागच्या जागेवर खेळून ठेवलं या फलंदाजाला. आता मात्र अनंत वाघ म्हणजेच मॅगी कायचा कान मंत्र देण्यासाठी जातोय आपला फलंदाज नरेंद्र ज्याने 1 खणखणी षटकार लगवला. नरेंद्र मॅन फ्रॉम उल्हासनगर सध्या मात्र अडखळत क्रिकेट खेळताना दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 51 धावा. बॉल टाकले 4 आणि 4च्या 4 चेंडू निर्धाव. 5वा चेंडू देखील त्याच दिशेने 5वा चेंडू देखील निर्धाव दिसतोय. डीपिश पॉइंटला जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत काळ्या पडद्याच्या आतमध्ये तुम्हाला सर्वांना विनंती आहे प्लीज एवढी मोठी टुर्नामेंट आहे थोडंसं मागे बसा. तर मेडन ओव्हर साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे अनिल मडवी यांच्याकडून. आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर अतिशय लांब लचक षटकार 6 धावा. भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. सुरेख असं गीत तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय शिवसेना पक्षाचं. हे थीम सॉन्ग आणि पावसाला देखील आगमन होते. खऱ्या अर्थाने इथे सुरुवात झाली मी म्हणेन पावसाळी रबर बॉल स्पर्धेला. शेवटचा षटक घेऊन येतोय ओंकार देसाई. पहिल्या चेंडूवर फलंदाज इथे बाद होतोय. तंबूच्या दिशेने परतावा लागेल अनंत वाघ मॅगी याला. डीजे
नावाने ओळखला जातो हा खेळाडू. आज अनेक खेळाडूंना वेगवेगळी नावं तुम्ही पाहू शकाल. एकनाथ यक्कू त्याचबरोबर पांड्यासारखं नाव आपण पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये आमच्या नवी मुंबईमध्ये एकनाथला यक्कू या नावाने संबोधलं जातो. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना टोपण नावं देखील आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही विचार केला तर जॅमी, राहुल द्रविड, पंटर, रिकी पॉन्टिंग, हरियाणा हुरिकेन, कपिल देव असे अनेक खेळाडू आहेत. त्यांना मात्र टोपण नावाती व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एक अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या 58. आज मात्र अभयने खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी केली या नवी मुंबईकरांसमोर. एसपी टीमच्या दरवाजे ठोठवल्याने आज चांगलं षटक. पंचाकडे हलकासं अपील केलं जात आहे. उचलून धरतायत दाद आणि पंच इथे इशारा देत आहेत. पायचीतच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 LBW फलंदाज बाद. डीजे साठी सज्ज होईल. एका इकडे नरेंद्र ज्याने 2 षटकार लगवलेत, परंतु ऋषी वैद्यने त्याच्या विरुद्ध मात्र लगातार 5 चेंडू निर्धाव टाकले होते. शेवटच्या चेंडूवर एक मोठा षटकार आला होता. डीपीच पॉइंटला पुन्हा एकदा जे प्रेक्षक आतमध्ये आहेत तुम्हाला विनंती केली जाते सर, 1.5 लाखाची स्पर्धा पहिल्यांदा नवी मुंबई होते. 1.5 लाखाची स्पर्धा या भारतामध्ये पहिल्यांदा होते. त्यामुळे कुठेही गालबोट लागेल या स्पर्धेला असं कृत्य कुठल्या प्रेक्षकांनी करू नका, कारण तुमच्यामुळे प्रत्येक स्पर्धेला शोभा आहे. इथे मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध एकच धाव. पंचांचा इशारा येतोय. संघाच्या खात्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावांवर. 59 षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर आहे. 6वं गोलंदाज आहे ओंकार देसाई. आपण पाहू शकाल सध्या अनेक खेळाडूंची चर्चा सातत्याने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होते. त्यामध्ये एक मोठं नाव ओंकार देसाई, कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी अशा अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मोठं योगदान दिलंय क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असताना. आता नुकताच अनंत मॅगी, रवींद्र संते हा देखील चांगला खेळ दाखवतोय. क्रिकेटचा बाहुबली मी म्हणेन एका इकडे यतीनने देखील चांगलं योगदान दिले, त्याला देखील तेच नाव देण्यात आलं. गणेश गल्लीचा खेळाडू, त्याचबरोबर नाला सोपाराचा खेळाडू सुमित ढेकले याने देखील योगदान दिले. एका इकडे माटे या नावाने ओळखला जातो पंकज जाधव, योगेश पेनकर घाऱ्या हे देखील खेळाडू काही काळानंतर लगेचच याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. एका इकडे कृष्णा सातपुते ज्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. एवढी मोठी स्पर्धा, त्याचबरोबर उमेश मांजरेकर सरांसाठी त्यांनी अतिशय सदिच्छा आमच्यापर्यंत कतारवरून फोन करून आम्हाला पोहोचवल्यात. त्यांचं म्हणणं होतं की उमेश मांजरेकर सरांकडून मी खूप काही गोष्टी शिकलो या क्रिकेटच्या माध्यमातून. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे एकच धाव मिळेल घोषित रूपाने. संघाच्या खात्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावांवर. तर षटक क्रमांक 6वं. धावा झाल्या 60. गोलंदाजी करतोय ओंकार देसाई. पुणे प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर ठरला होता हा खेळाडू. तिथे कार पटकावली होती. यंदाच्या सत्रामध्ये एक नावाजलेला खेळाडू एसपी संघाचा कर्णधार. फुलटोस होता, त्याला दिशा दिली मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल किरण 11 शिरवणे या टीमला. किरण 11 शिरवणे टीम 67 टू विन. छड़िया दे टट्टू ते टप चढ़दी बोल
माध्यमातून ज्या डीजेने मात्र पुणे येत्या स्पर्धेमध्ये डीजेची स्पर्धा पुणेमध्ये देखील होते, तिथे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय. पुण्यामध्ये भरपूर काहीसं वेगळं पाहायला मिळतं. क्रिकेट, गणपती उत्सव, त्याबरोबर आपण मुंबईकडे वळलो तर दहीहंडी उत्सव, असे वेगवेगळे उत्सव साजरे होताना दिसतात. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये 67 धावा करायच्यात. संतोष म्हात्रे यांना मी विनंती करेन, आपण या सेकंड इनिंगमध्ये 3 षटकांसाठी पहिलं समालोचन करायचं. एक दिग्गज समालोचक, मराठीतून सातत्याने 25 वर्ष क्रिकेटची सेवा केली, त्याचबरोबर एक मोठा पुरस्कार त्यांना देण्यात आला, कॉमेंटेटर ऑफ द डिकेट, आणि पहिल्यांदा सुरुवात केली होती MS गोठवली संघाचा कर्णधार निलेश पाटील यांनी. पहिला पुरस्कार त्यांना दिला होता. त्यानंतर आपण पाहिलं असेल किरण स्मृती घनसोली संघाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर BS बॉयज दिवा टीमच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा चौथा सन्मान करण्यात आला होता पाचगणिते स्पर्धेमध्ये RSA गोठवली टीमच्या माध्यमातून, आणि त्यानंतर 6वा सन्मान त्यांचा करण्यात आला होता खुशी क्रिकेट क्लब वाशी यांच्या माध्यमातून बेस्ट कॉमेंट्रेटर म्हणून. तर त्यांचा आवाज तुमच्या समोर असेल, तर या संतोष म्हात्रे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कुणाल. तर सन्मान्य तानाजी होईल फॅब्युलस ॲट 50 जसं कुणालने म्हटलं होतं, आणि तिथे कुणाल जिथे जिथे मला पारितोषिक देण्यात आले, पूर्णपणे याचा माझा सत्कार केला आहे, त्या ठिकाणी प्रत्येक वेळी कुणालचाही सत्कार झालेला आहे. एवढे जबरदस्त कमी वयामध्ये या जबरदस्त अभ्यासू कॉमेंटेटनं एक आगली छाप पडलेली आहे. एक खरोखर मी मोहित होतो कुणाल, तुझी जेव्हा कॉमेंट्री ऐकतो, पूर्णपणे जबरदस्त प्रगती, आणि निश्चित नवीनसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा मी विनंती करतो, फॅब्युलस ॲट 50 आमचे तानाजी काका शिरोण्याचे आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत करतोय मंचावर. तानाजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे, मंचावर या. व्यासपीठावर येण्याची कृपा करा. तर जाऊया, चांगलं क्रिकेट आहे. पूर्णपणे म्हटलं पण 1,50,000 पहिलं, 75,000 दुसरं, अशी चांगली सजलेली रंगलेली ही स्पर्धा, आणि त्यासाठी खास करून आवाज मग कुणालचा परम मित्र, तर आमचेही मन या कॉमेंटेटरने जिंकलेले आहेत, चंदू शेट्टे साहेब. हे पूर्णपणे एक चांगले रेकआउट, म्हणजे मुंबईचे क्रिकेट आमच्यापासून जरूर दूर राहिलेलं आहे. कोणाला SP यांच्या खेळाडूंना मी विनंती करतो, त्यांचं तुमचं डगआउट आहे तिथेच मात्र आपल्याला बसायचं, आणि तिथूनच आपले फलंदाज उतरतील. फलंदाजसाठी जसं फलंदाज आपला बाद होईल, तुम्हाला डगआउट जे समालोचकाच्या डाव्या बाजूकडे आहे, तुम्हाला त्या डगआउटमधून आपले फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे आहेत, याची दक्षता घ्या. तर एक लिजेंड क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन म्हणून ज्याला टेनिस क्रिकेटमध्ये संबोधलं गेलं आहे, त्याच उमेश मांजरेकरांचं इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जबरदस्त क्रिकेट, पूर्णपणे एक चांगली अगली छाप पाडलेली आहे. प्रत्येक जण त्याच्या म्हणजे कतारवरून आता कुणाल दाते म्हणत होता, कारण सातपुते कृष्णा सातपुते यांचाही कतारमधून फोन आला होता, आणि हार्दिक शुभेच्छा दिल्यात की त्यांचा खेळ बघता बघता आम्ही मोठे झालेलो आहेत. एवढी जबरदस्त असलेली या उमेश मांजरेंच्याबद्दल आदर्श व्यक्तित्वानं हे व्यक्त होतं, मत होतं कृष्णा सातपुतेचं. तर लक्ष आहे 66 धावांचं, दुसऱ्या वेळ पाहायला मिळतंय 66 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. योगेश स्ट्राईकला आहे, तर ओमकार नॉन स्ट्राईकला. एक चांगला क्रिकेट खेळले दोघे. पूर्णपणे मुंबईचं जसं म्हणतो, ओमकारच्या बाबतीत बोलायचं झालं, ओमकार देसाई बऱ्याच वेळ कुशल सारसोडे या संघाकडे बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे. आता प्रतिनिधित्व करतोय तो SP सँडी 11 संघाचा शिवाजी पार्क. तर क्रिकेट थांबवायला लागेल कृपया करून प्रेक्षक. चांगला खेळ आपण आतापर्यंत बघत आलात, तर थोडक्यासाठी 2 सामने अजून बाकी आहेत, त्यासाठी तुम्ही सीमारेषा ओलांडू नका. कृपया करून त्याच्या बाहेर बघून सामन्याची मजा लुटा, लुप्त घ्या, ही विनंती असेल सर्व प्रेक्षकांना. तर अनिकेत येतो पहिलं षटक घेऊन, राईट हँड ओर द विकेट. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, टप्पा अचूक दिल्यानंतर कुठेतरी स्विंग होईल या प्रतीक्षेत होता फलंदाज योगेश, पण तसं बिलकुल नव्हतं. दॅट इज अ लवली बॉलिंग, सटीक लाईन लेत, नो रन, डॉट बॉल, डीप स्क्वेअर लाईक डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर अनिकेत, राईट हँड ओर द विकेट. सुरेख सामना निश्चित होईल. 66 धावांचं बलाढ्य असं लक्ष उभं केलं आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र ते स्वर घोषित केले पंचानं. खराब चेंडू, म्हणजे पहिल्याच चेंडूने खराब अवंतर धावसंख्येने धावाचं श्रीगणेश झालेलं आहे. SP 11 संघाचा किरण 11 शिरवणे असं SPचं नाव आहे.
किरण 11 SP असं संघाचं नाव देण्यात आलेलं आहे. तर किरण मेहर यांचा हा संघ आहे. राईट हँड ओर द विकेट. टप्पा पडल्यानंतर जी दिशा होती पहिली ती दिशा अचूक ठेवलेली आहे. व्हेरी गुड बॉलिंग. लाईन अँड लेन जबरदस्त आहेत कुणाल. पूर्णपणे टिचून मारा केलाय की त्याला माहित होतं जरा तरी पुढ्यात दिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेटचा दिशा देऊन हा फलंदाज जो योगेश आहे तो आपला लांबलचक फेले. व्हेरी गुड थिंकिंग बाय गोलंदाज अनिकेत. Once again comes in ball right hand over the wicket. Deep square point, deep cover point, deep extra cover and deep long off. टप्पा पडलाय. टप्पा म्हणजे अखूट टप्पा तेवढेचे जेवढे तो भडी मार केलाय तर मांडलं होतं कुठेतरी मात्र हपवाली देत आपल्याला खसबूस समाचार घेईल यासाठी सटीक म्हणजे चांगली योजना टाकलेली आहे. पुन्हा डावपेच चांगले टाकलेले आहे. रणनीती चांगली आहे गोलंदाजाची. टिचून गोलंदाज करतो ना पूर्णपणे अडचणीत आलंय या संघ किरण 11 SP. चांगला टप्पा पर्यंत शॉट ऑफ पूल करत चेंडू अधिक वेगाने आलाय त्यामुळे चेंडू जातो स्क्वेअर लेग ऐवजी सिली मिडाऊनच्या वरून एक धाव मिळते. धावाचं पहिल्या बॅटमधून धावसंख्या मिळते योगेश खातं करतो 1ने. तोपर्यंत आतापर्यंत 4 चेंडू हे घ्यायला लागले बॅटमधून धाव काढण्यासाठी SP 11 किरण 11 सिरोने याला. तर या षटकातील 5वा चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत. 66 धाव म्हणजे बरोबर 11 धावांची प्रति षटकामध्ये धावसंख्या राखायला लागेल. धावगती ठेवायला लागेल. चांगल्या चेंडू फुलंत चेंडू त्याला दिशा दिले. कव्हर पॉईंटच्या दिशेने शतरक्ष जरूर येते. पहिल्या टप्प्यामध्ये घेऊ शकला नव्हता पण लगेचच त्यांनी मात्र चाणाक्ष शतरक्षाने दुसऱ्या फेरीमध्ये चटकन बॉल उचलला होता आणि फेकलेला होता. इथे मात्र पूर्ण अंकुश ठेवले. धावसंख्या केवळ 3 वर लागते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगले क्रिकेट. सन्मान्य ममित चौगले युवा प्रतिष्ठान व युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन ऐरोली युनायटेड चषक 2016 मधला आपण सामना बघतोय. लक्ष ठेवलेलं आहे 66 धावांचा किरण 11 सिरोने SP विरुद्ध 67चा. इथे हुक केल्या चेंडू जातोय. इथे इशारा बाकी यायचा आहे. तो म्हणतो घोषित 1 धावांचा इशारा. चांगल्या षटकाची समाप्ती होते. या षटकामध्ये अचूक टप्पा ठेवून पूर्णपणे ओमकार आणि योगेशला बॅकफूटवर नेलं होतं. म्हणजे पूर्णपणे षटका कर्णधारांनी आपल्याला जी जबाबदारी दिली त्याचं तंतोतंत पालन करताना सटीक नफीतली गोलंदाजी पाहायला मिळते. अनिकेती लवली बॉलिंग. थोडासा वेळ आहे आणि वेळेसाठी मधुर संगीत असेल या कृष्णाचं. कृष्णा गुजरात दियो दिल लगी कुड़ी दिल लगी कुड़ी गुजरात दियो दिल लगी कुड़ी गुजरात दी. थँक्यू व्हेरी मच. सुंदर मधुर आवाज DJ कृष्णा. पूर्णपणे माझे साथी समित्र कुणालनं म्हटलं होतं की डिझाईन पहिल्या क्रमांकाचा DJच्या काम म्हणलो नाही कारण गाण्यामध्ये त्याचं व्हॅरिएशन एवढं आहे. एक चांगल्या गाण्याचं तो सादरीकरण करतोय. तो म्हणतो पहिलं षटक संपतंय बिनगडीबाज. लक्ष 67 धावांचं. 66 धावा उभ्या केलेल्या होत्या. किरण 11 समोर पाडला काय तर चांगलं संगीत निश्चित थोडंसं मध्ये कॉन्सन्ट्रेशनमध्ये भर पडेल. एलेस्टर कुक इज अ इंग्लंड कुल कॅप्टन. याला हे संगीत कॉन्सन्ट्रेशन राहण्यासाठी भरपूर उपयोगी यायचं. पहिला इंग्लिश फलंदाज ज्याने 10,000 धावा ठोकल्यात सर्वात कमी वयामध्ये. तर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राकेश. टप्पा आखूड आहे. त्याला पुन्हा हुक करता शॉर्ट वन पोलता कुठेतरी मारा मात्र खराब घोषित केले. पंच शशी साटम या चांगल्या नाबादलेला जो फलंदाज भूमिकेत आपण पाहतोय तो पंचांच्या 1 धाव मिळते. SP 11 किरण 11 सिरोने संघाला 5 वर. 5 बिनगडी बाद. संत सावध सुरुवात पण कधीही वेग येऊ शकतो कारण स्फोटक फलंदाजासाठी ओमकार देसाई सुप्रसिद्ध आहे. मारा असेल राईट आर्म ओर द विकेट. बॅकफूटवर जात त्याला स्पाइक कट मारत लगातार 2 सलग खराब चेंडू टाकून अतिरिक्त धावसंख्येला भर पाडतोय स्वतः गोलंदाज राकेश यादव असं हे गोलंदाजाचं नाव आहे. उंचीच साधीशी आहे. जशी उंचीचा काल उल्लेख करता कुणाल याने जोएल गार्डनरचा दॅट इज अ सुपरबली. कारण जोपर्यंत उंची असते तोपर्यंत तुमचा चेंडू जास्त उंचीवरून येतो आणि गोलंदाजांना त्यांच्या उंचीचं माप घेताना कुठे मात्र गोंधळ उडतोय. तसं जोएल गार्डनच्या बाबतीत गावस्करचं व्हायचं. एकदम ठेंगणा एक वमन मूर्ती वाटाचा सुनील गावस्कर. राईट पुन्हा ते शॉर्ट ऑल त्या संधी पूर्ण उंचीचा जबरदस्त खांद्याचा चांगला वापर करतो कुणाल. उंची सुरेख आहे. आणि म्हटलं होतं जोएल गार्डनर जसं तू म्हटलं होतं एकी वाईट त्यांच्या कारकिर्दीमध्ये टाकलेलं नव्हतं. जबरदस्त माहिती होती. त्याच्यानं 3.09 इज अ लवली इकॉनॉमिक रेट इज अनदर रेकॉर्ड ऑफ द जोएल गार्डनर इन वन डे इंटरनॅशनल क्रिकेट.
वन्स अगेन पुन्हा एकदा राकेश होते पुढला चेंडू घेऊन उंचीचा फायदा आतापर्यंत त्याने घेतलेला आहे. सलग 2 चेंडू, चांगला फटका. इथे सुरेख प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न. चेंडू जर हाताला लागत नाही तर स्क्वेअर लेगला छेदून चेंडू सरळ सीमारपार होऊ शकला असता. लवली फिल्डिंग ऑफ द डीप स्क्वेअर लेग. याच्यानंतर मग याच्या पुढचा सामना असेल त्याची टॉस घेण्यात येईल, परंतु या षटकानंतर दोन्ही कर्णधाराला आम्ही बोलू. ट्रायडंट नवी मुंबई, स्ट्रायकर कंजूरमार अशा 2 संघाच्या कर्णधार विनंती असेल या षटकानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. पुढला चेंडू एकदा फुलनलेनचा चेंडू, त्याला ड्राईव्ह केलं होता, चेंडूमध्ये गती परिवर्तन केलं होतं. सुरेख असं मुलं आहे. कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षण करतात, पण काय त्यांचे लवचिकता आहे, फिक्झिबिलिटी पाहण्यासारखी आहे या मुंबई क्षेत्ररक्षणाची. कारण जरी चेंडू त्यांच्या हातून सडतला तर सेकंदांमध्ये त्यांचं परत दुसऱ्या फरेनमध्ये कलेक्ट होतं. लवली फिल्डिंग ऑफ द सुपरबली. इथे धावसंख्या मात्र 8. दुसरं षटक आहे, कुठेतरी मग ते वेगळे करायला लागले. गेट टू द चान्स. या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर किरण 11 शिरवणे SP या संघाला कुठेतरी आक्रमक पवित्र घेतल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, कारण धावसंख्या आखडलेली आहे. केवळ 8 बिनगडी बाद. ओंकार 3 वर आणि योगेश साथ देताना केवळ 2 धावसंख्येवर. राकेश येतोय पुढला चेंडू, शॉर्ट ओपनचे चेंडू, तो पुन्हा तर पूल करायचा मोकाच मिळत नाही. टायमिंगच्या अगोदर चेंडू, लवली फिल्डिंग आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आहे. आउटफील्ड क्षेत्ररक्षण खूपच छान पाहायला मिळतं कुणाल. तोपर्यंत धावसंख्या 1 ने वाढली जाते. किरण 11 शिरवणे SP संघाची 9. बिनगडी बाद 9. फलंदाज जरी बाद झाले नाहीत तोपर्यंत धावसंख्येला कुठेतरी लगाम घाललाय. सटीक लाईन अँड बॉलिंग बाय अनिकेत अँड राकेश यादव. सुपर बॉल. चेंडू चांगला होता. शॉर्ट ऑफ पिचचा चेंडू, त्याला शॉर्ट ऑफ पूल केले स्क्वेअर लेगला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार जरूर असेल. जशी फेक येईल 2 धाव पूर्ण केले. चेंडू फेक ओव्हर थ्रो होती आणि त्या संधीचा फायदा घेत 3 धावा या पूर्ण झालेल्या आहे. 3 धावा मिळतात फलंदाज योगेशला. 3 धावाने धावसंख्या वाढली जाते. किरण 11 शिरवणे संघाची SP संघाची 12 वर. 12 बिनगडी बाद. तर या षटकातील शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो. सरासरी 11 पेक्षा थोडीशी जास्त आहे. मग धावा लागतात 2 षटकाच्या दरम्यान 12. राईट हँड ओव्हर द विकेट. तुम्हाला जेवढे चेंडू टाकले ते अकूट टप्प्याचे पूर्णपणे खांद्याचा चांगला वापर करताना राकेश यादव. सुरेख चेंडू, पूर्णपणे खांद्याचा चांगला वापर. उंचीला दिलेली साजेशी आपल्याला जी नैसर्गाने देणगी आहे त्याचा योग्य उपयोग करताना राकेशनं या षटकात केवळ 2 वाईटच्या साहाय्याने 9 धावा दिलेल्या आहे. तर कुठेतरी हा खेळपट्टीवर जाताना 12th मॅन खेळपट्टीवर जातो. काहीतरी मेसेज जरूर असेल, कारण रणनीतीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. असं बदल करताना संदेश मात्र महत्त्वाचा असतो. कारण 2003 मध्ये आपण पाहिलेलं होतं पूर्णपणे श्रीलंकावरचे साऊथ आफ्रिका जो सामना होता त्याच्यामध्ये बाउचर आणि गोलंदाज करत होता. तर संदेश घेऊन झाला होता 12 वर. धावसंख्या पाहण्याची व्यवस्था करा. धावसंख्या लागलेली 13 वर. तर मेसेज घेऊन जो 12वा खेळाडू गेला होता मैदानावर त्याने वेगळा संदेश दिला होता कुणाल. कारण संघाची धावसंख्या बरोबर करण्यासाठी जिंकण्यासाठी 2 धावा पाहिजे होत्या, परंतु त्याने ऐकलं होतं माईक बॉक्सने वेगळंच. कारण बराबरी झाल्यानंतर त्याने ऐकलं होतं की आपण सामना विकेटच्या जोरावर डकवर्थ लुईसच्या जोरावर आपण जिंकलेला आहे, पण वेगळंच होतं. म्हणजे सांगणारे जो निरोप जातो तो परफेक्ट सांगावा, म्हणजे कम्युनिकेशन तुमचं व्यवस्थित असावं. रणनीती काय असेल याच्यानंतर मात्र डावपेचामध्ये कदाचित बदलाव असेल, कारण बॅट घेणारा जो राखीव खेळाडू गेला होता त्यांना सांगण्यात आलं असेल का काहीतरी आपल्या धावसंख्या केवळ 13 लागते, गडी अजून भरपूर बाद आहेत, त्यामुळे आपल्याला पवित्रा मात्र आक्रमक घ्यायला गेले. सामन्याचे सूत्र आपल्या बाजूने झुकवायचे असतील तर कुठेतरी मात्र सामन्याला मोठमोठे फटके येणे गरजेचे आहे. 2 षटके संपतायत, धावसंख्या 13. पुन्हा एकदा विनंती करतो ट्रायडंट नवी मुंबई आणि स्ट्रायकर्स कांजूरमार 2 कर्णधार या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. तर तिसरं षटक बघूया कोण घेऊन येतोय. अनिकेत संघाकडून 3रं आणि त्याचं 2रं षटक असेल. टिचून गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावाच्या बॅकफुटवर लोटण्यामध्ये हाचा मारा खूपच काढणीवर ठरलेला होता. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर पॉईंट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर पॉईंट अँड डीप एक्स्ट्रा कव्हर. अनिकेत रे हा चेंडू उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, जराही चुकी करणे अचूक जाईल. ओंकार देसाईला पत्रावं लागतं. कॉट डीप स्क्वेअर मिड विकेट या दरम्यान झेल देऊन ओंकार देसाई परतलाय. तर वेल आहे मी म्हटलं बोले का अलिस्टर कुकला हे संगीताने कॉन्सन्ट्रेशन संयम म्हणजे एकाग्रता बाजूला खूपच सहाय्य केलेलं आहे, त्यामुळे थोडं अडचण येत आहे.
किरण 11 सिरवणे SP संघ त्यामध्ये थोडं एकाग्रता या गाण्याने जरूर वाढली जाते. तर डीजे सारी रात होगी धमाल हर गोपी में भर लेंगे चढ़ती जवानी समान हमने पकड़ ली है सारी रात होगी धमाल गोपी में भर लेंगे. डीजे थँक्यू व्हेरी मच. ऋषी वैद्य जसं कुणालने म्हटलं होतं कर कॉमेंट्रीमध्ये आपणच होतो कुणाल पूर्णपणे सर्वांचे मन जिंकला दादा ऋषी. एक दादा सौरभ गांगुली द प्रिन्स ऑफ द बेंगाल द प्रिन्स ऑफ द टायगर असा पूर्ण त्याच दादाने ओळखणारा ऋषी वैद्य पूर्णपणे द प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड यांना देण्यात आलेलं होतं. एक जबरदस्त प्लेअर हॉनर ऑफ द साई 11 परेल याकडून सतीश सांडे चौक इथे यांचा चांगला सन्मान करण्यात आलेला होता. जबरदस्त क्रिकेटपटू आहे कारण 23 धावा जो पूर्णपणे सामन्याला खरोखर हुलकावणी देतो काय असं वाटलं. त्याच निर्णायक षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत आपलं विजयावर नाव कोरलं होतं या ऋषी दादानं. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरेख चेंडू यार लवली क्विक डिलिव्हरी बायचा इशारा परत पण ते चेंडूला मात्र सुरेख वेगवान चेंडू इज अ एक्झॅक्टली पुल इन द बॉल ऑफ द ऑफसाइड ऑफ स्टंप. एक धावाने धावसंख्या जे 13 कुठेतरी आपल्याला अपयशकीने वाटते असे वाटत असणार कारण ओमकार देसाई त्याच संघाची धावसंख्या 13 असताना झेल देऊन परतला होता. त्याच्यानंतर धावसंख्या जाते 14 कुठेतरी मात्र ऋषी वैद्य मुलाचा सल्ला देतोय का सातत्याने बराचसा क्रिकेट नवी मुंबईमध्ये खेळल्यात. बरोबर संजय पाटील याने वारंवार या ऋषी वैद्यला आपल्या नवी मुंबईमध्ये खेळण्यासाठी आलं होतं. चांगलं क्रिकेट MIR पासून हा चांगला क्रिकेट खेळतोय. उमेश मांजरेकर या जेवढे वरिष्ठ खेळाडू कुणाला यायचे त्याच्यामध्ये यांचा समावेश असायचा. त्याच्यापैकी वन ऑफ द ऋषी दादा इज प्ले गतीमध्ये परिवर्तन करतो. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेल त्याच बालाजी या सुरेख क्षेत्ररक्षण दुसरा झेल इथे मात्र एक फलंदाज योगेश तो बंधू होता का दोन बंधू आले होते पण टायमिंग कुठेतरी चुकलेलं होतं. योगेश परतलाय तंबूच्या दिशेने. डीजे या राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी इश्क न छड़े कुछ भी पल्ले हो गई तू पल्ले पल्ले हो जाएगी बल्ले बल्ले. ट्रायडंट नवी मुंबई ट्रायडंट 11 नवी मुंबई आणि स्ट्रायकर्स कंजूरमार्ग यांच्या करण्यात पुन्हा एकदा माझी नम्रतेची विनंती. स्पेशल रिक्वेस्ट इज हंबल रिक्वेस्ट ऑफ द बोथ स्कीपर कम नियर द कॉमेंट्री बॉक्स फॉर टॉस. लवकरात लवकर या खेळ आपल्यापाशी कमी आहे. 6-6 षटकांच्या पहिल्या सकाळपासून सामने सुरलीत चालू आहे. वेळ आपल्यापासून अति महत्त्वाचा असणार. एक खराब स्थितीमध्ये किरण 11 सिरवणे SP संघ म्हणून खेळतोय. पूर्ण 67 धावांचा पाठलाग करताना अडचणीत राहिलाय. 2 षटकं आणि 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या केवळ 14 आहे. 3 गडीबाद 14 14 2 गडीबाद 14 सॉरी. तर ऋषी वैद्यकडे सामन्याचे सूत्र असतील. बघूया ऋषी दादा समोर जाईल. अनिकेतला फुलटाचा चेंडू पूर्णपणे चेंडू जास्त उंचीवर लांबी कमी अजून अडचणी देतो. व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन बाय SP किरण सिरवणे 11. तोच क्षेत्ररक्षण तिसरा झेल टिपून अजूनही पूर्णपणे दाट पराभव छायेमध्ये लोटला गेलाय. किरण 11 शिरवणे SP. डीजे लंदन में शॉपिंग करने छोरा पर नो झुके गया था करने पाछे छोरा छोरी गए क्लब में डिस्को में गाना जो आगे छे. स्ट्रायकर कांजूरमार्ग टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. तर ट्रायडंट नवी मुंबई संघाचा कर्णधार टॉस साठी या. ट्रायडंटचा आलाय स्ट्रायकर कांजूरमार्ग. आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा लवकर. स्ट्रायकर कांजूरमार्ग संघ. तर चेंडू असेल हॅट्रिक चेंडू कारण पहिल्या चेंडूवर बाद होतं. दुसऱ्या चेंडूवर 22 झालं होतं. त्याच्यानंतर पुन्हा सलग 2 विकेट असं सुंदर षटक अनिकेत छाप पाडलेली आहे. सुंदर गोलंदाजाचे प्रदर्शन. पहिल्या षटकामध्ये 4 धावा देत पूर्णपणे आखडून ठेवलं होतं. सर्व दरवाजे बंद केले होते या गोलंदाजाने. लवली बॉलिंग आणि इथे असेल त्याचा हॅट्रिक चेंडू. चान्स ऑफ द हॅट्रिक.
द सेकंड हॅट्रिक ऑफ द 1986 रीड इज अ ऑस्ट्रेलियन डावखुरा गोलंदाज होता. त्याने वन डे एक दिवसीय सामन्यामध्ये ओ ग्रेट यार, सुपर्ब चेंडू, अप्रतिम चेंडू, खरोखर पाण्यासारखा चेंडू, अक्षरशः छातीवरून पाडलेला आहे. आणि इथे मात्र खरोखर गोलंदाजाने तानाजी भोईर, आमचे लाडके काका शिरोणे गावचे, फॅब्युलस ॲट 50, जसं कुणाने सांगितलं होतं, आमच्या दोघांबरोबर यांनाही मात्र तिथे एक चांगला अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. त्यात तानाजी भोईरचं मंचावर हार्दिक स्वागत. शॉट ऑन पुगलेला चेंडू जातो स्क्वेअर लेगला, चेंडू हवेमध्ये, आणि हा त्याचा चौथा झेल. बालाजीने कमाल केलेले आहे. जसं जॉन्टी रोड्सनं मुंबई इथे वेस्ट इंडिज अगेन्स्ट झेल 5 घेतले होते एक दिवशीमध्ये, तसंच संधी असेल या बालाजीला. सुरेख क्षेत्रक्षण डीजे. तर सन्माननीय अमित चौगुले साहेबांचं इथे आगमन होतं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहू शकाल अमित चौगुले युवा प्रतिष्ठानचं हे भव्य दिव्य आयोजन, युनायटेड चषक 2016ची ही स्पर्धा. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि भारतामधली पहिली स्पर्धा जी रबर बॉलची 1,50,000 रुपयाची होते. उपस्थित सर्वच मान्यवरांचं तानाजी भोईर आमचे उपस्थित झालेत. काका शिरोणे गावचे एक नावाजलेले खेळाडू, ज्यांनी हे रबर बॉलचं क्रिकेट नवी मुंबईमध्ये आणलं, असा एक लेजंड खेळाडू आमच्या मंचावर आहे. तुमचं देखील स्वागत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब नगरसेवक आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू कुणाल. अशा बरं 3 षटकं संपतायत. 2 षटकं टाकताना खरोखरच या परी 11 डोंबोली संघाचा अनिकेत एक दरार. 2 षटकं, 5 धावा देत 4 विकेट. जसं चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूला सुरुवात होईल, एक चांगले आवाज, एक अभ्यासू कॉमेंटेटरचे आवाज आपल्या समोर असेल. आइए कुणाल आगे का खुदे का सुनाने के लिए. धन्यवाद सँडी सर. सन्माननीय विजयजी चौगुले साहेब सातत्याने लक्ष ठेवण्यात या स्पर्धेवर, कारण आपण पाहिलं असेल काल एका खेळाडूला दुखापत झाली होती, लगेचच तो तारांचा कंपाऊंड काढण्यात आला होता. माझ्या कुठल्याही खेळाडूला या स्पर्धेमध्ये दुखापत झाली पाहिजे नाही, यासाठी सातत्याने चांगला प्रयत्न विजयजी चौगुले साहेबांचा. मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेलगत हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद. अतिशय दयनीय अवस्था मी म्हणेन सध्या शिरवणे म्हणजेच किरण 11 शिरवणे SP दादर या संघाची धावसंख्या आहे 14 आणि गडी बाद झालेत 5. भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. डीजे अशी अतिशय सुरेख असं गीत शिवसेना पक्षाचं थीम सॉन्ग तुम्ही वाजवताय. ज्या शिवसेना पक्षाची स्थापना हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली केली. एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि आज प्रत्येक मराठ्यांच्या मनात आज एकच पक्ष स्थान करून गेलाय, तो म्हणजे शिवसेना पक्ष. सातत्याने मराठी अस्मिता जपणारा पक्ष म्हणजे कुठला, तर शिवसेना पक्ष. त्याचीच ही स्पर्धा आपल्या समोर राखते सन्माननीय विजयजी चौगुले साहेबांची स्पर्धा. फुलर लेनचा चेंडू होता. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. स्थिर धावसंख्या, संघाची धावसंख्या 14 आकडा मात्र SP संघाला थोडासा घातक आहे, कारण आतापर्यंत 4 फलंदाज या आकड्यावर बाद झालेत. किरण 11 शिरवणे, संघाची धावसंख्या 14. 16 चेंडू 53 धावांची आवश्यकता असेल. 16 चेंडू 53 धावा. मोठा फटका इथे पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दरम्यान. तिथे बालाजी तैनात आहे. पाहूया बालाजी 5व्या झेलसाठी प्रयत्न करतोय का, परंतु सीमारेषा पार. चेंडू 6 धावांसाठी. माझा पदर बाई मी नव्हत्या भानत अन काळूबाई तो वाहल माझ्या भरल्या अंगात. अन काळूबाई तो वाहल माझ्या भरल्या अंगात. सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानत अन सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या.
ग्लेन वैथी एक नावाजलेला खेळाडू आहे. सुप्रीमो चषकामध्ये ज्याने अल्टो कार जिंकली होती. आता असा खेळाडू 2 वर्षापूर्वीच्या स्पर्धेमध्ये आणि अतिशय चांगला खेळ त्याने त्या स्पर्धेमध्ये दाखवला होता. आपण पाहू शकाल सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय. घनसोलीच्या स्पर्धामध्ये 1 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना 3 वर्षापूर्वी एका चेंडूवर लगवलेला षटकार आज देखील ग्लेन वैथीचा आम्हाला नजरेसमोर आठवतो. स्क्वेअर लेगच्या दरम्यान असा खेळाडू ग्लेन वैथी. ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू होता. पंचाकडे अपील केली जाते. अपील उचलून धरली जाते पंचांच्या माध्यमातून. पायचीच्या रूपात ग्लेन वैथीला देखील इथे परतावं लागेल. गडी मात्र बाद होतोय. 6वा संघाची धावसंख्या 20. पाहू शकाल एकाकडे नवी मुंबईचा खेळाडू अभय वाघमारे तर एकाकडे समीर मेस्त्री. एक जुना जाणता खेळाडू. अतिशय चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळलं जाते. परंतु सध्या परिस्थिती खूप खराब आहे. मी म्हणेन किरण 11 SP या संघाची धावसंख्या 20 आहेत आणि गडी बाद झालेत 6. 14 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. टॉस इथे केला जाईल. तर ट्रायडन नवी मुंबई संघाचा कर्णधार इथे आलाय. स्ट्रायकर कांजूरमार्ग आपल्यासाठी लास्ट कॉल असेल. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण ही स्पर्धा वेगळ्या दर्जाची आहे. नियम काटेकोर अंमलबजावणी इथे केली जाते. शेवटचा कॉल असेल. हे षटक टाकण्याच्या अगोदर तुमचा कर्णधार आम्हाला इथे मंचावर उपस्थित पाहिजे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रमेश यादव गोलंदाजी मार्कवर. राकेश यादव माफ करा. ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. बॅकफुटला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. 1 धाव मिळेल फलंदाजाला. एका धावेवर संघाच्या खात्यात भर पडते. धावा जाऊन पोहोचल्यात 22 वर. एकेरी दुहेरी धावा इथे येताना दिसतात. आपण मग अशी शिवसेना पक्षाची माहिती घेत होतो. आपण पाहू शकाल हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष निर्माण केला. सातत्याने मार्मिक मधून, त्यानंतर व्यंगचित्रकार म्हणून, त्यानंतर मराठी अस्मिता ज्यांनी जोपासली आणि आज या पक्षाचं स्थान वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये. आपण पाहू शकाल 63 आमदार, लोकसभेमध्ये देखील खासदार मोठ्या प्रमाणावर चांगलं कार्य करतात. असा एक बलाढ्य पक्ष शिवसेना. चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक खाली चाललाय आणि फलंदाज अभय वाघमारेला मात्र परतावा लागेल तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वर. गडी बाद झालेत 7. डीजे आले विजय चौगुले, आले विजय चौगुले, आले विजय चौगुले, आले विजय मध्येच सर्व काही आहे. सन्माननीय विजयजी चौगुले साहेबांच्या. चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गोलंदाज बालाजी. पाहूया 5वा झेल टिपतोय का आणि अतिशय मोठा रेकॉर्ड मला वाटतं या स्पर्धेच्या निमित्ताने. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या बालाजीसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण या खेळाडूने करून दाखवलंय. विजय चौगुले, आले विजय चौगुले, आले विजय चौगुले, आले विजय चौगुले, आले विजय
धन्यवाद. स्ट्रायकर कांजूरमार्ग संघाचा कर्णधार सन्माननीय उमेशजी मांजरेकर साहेब इथे टॉस करण्यासाठी येतील. आपण पाहू शकाल जे क्रिकेटरला आपण सर डॉन ब्रॅडमॅन म्हणून संबोधतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिली कार जर कुठल्या खेळाडूने जिंकली असेल तर खेळाडू होते उमेश मांजरेकर सर. अनेक क्रीडा रसिकांच्या गळ्यातले ताईत जे बनले होते त्यावेळेस मात्र tenniscricket.in, क्रिकलाईव्ह, चौका.in अशा वेबसाईट नव्हत्या, परंतु त्यावेळेस जर या वेबसाईट असत्या तर हा खेळाडू 7 समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचला असता. या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि टॉस देखील इथे होतोय सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांच्या शुभ हस्ते. ट्रायडन नवी मुंबई हेट इज द कॉल. ट्रायडन नवी मुंबई कॉल करतात हेट आणि इट्स टेल. मला वाटतंय टॉस जिंकलाय स्ट्रायकर कांजूरमार्ग या टीमने. तर जो काय निर्णय असेल मांजरेकर सर तुम्हाला लगेचच मैदानात उतरायचं. यानंतरची मॅच 6 ओव्हरची असेल. तर धावा झाल्यात आतापर्यंत 24. शेवटचा फलंदाज सध्या मैदानात. इथे मात्र कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. कव्हर आणि कव्हर पॉइंट मधून चेंडू जातोय. एक रन मिळेल आणि धावा झाल्यात 25. त्याचबरोबर संदीप दळवी सरांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. पहिली कायनेटिक होंडा जी बाईक मिळवली होती या खेळाडूने अप्रतिम गोलंदाजी केली होती. एसपीजी विरुद्ध नरेपाक इथे रंगलेल्या सामन्यामध्ये देखील चांगलं योगदान दिलं होतं. अशा अनेक आठवणी आहेत संदीप दळवी यांच्या देखील. डावखुरे गोलंदाज आहेत. त्यांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावर या. संदीप दळवी सर आपण व्यासपीठावर विराजमाना. तर 2 खेळाडूंचा इथे सन्मान केला जाईल. तानाजी भोईर यांचा सर्वप्रथम 50 वर्ष ज्यांनी नुकतीच पूर्ण केलीत वयाची एक मोठा सन्मान त्यांचा देखील झालाय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा सन्मान केला जातोय. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा रबर बॉल स्पर्धा जर कोणी भरवली असेल तर ते शिरवणे गाव आणि शिरवणे गावातले तानाजी भोईर यांनी. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. एक लिजंड स्टार खेळाडू तानाजी भोईर. त्याचबरोबर संदीप दळवी सर डावखुरे गोलंदाज म्हटल्यावर सातत्याने उजव्या हाताच्या फलंदाजांना नाचवणारे गोलंदाज म्हणजे संदीप दळवी सर. आणि पहिली कायनेटिक होंडा बाईक जिंकणारे देखील खेळाडू म्हणजे संदीप दळवी. त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद सर आपण देखील चांगले योगदान दिलंय. 50वा वाढदिवस नुकताच यांचा साजरा झाला होता. मी म्हणेन लिजंड ट्रॉफी भटवाडी इथे आपलं स्वागत आहे सर या स्पर्धेमध्ये. तर शेवटचं निर्णायक षटक असेल. बरंचसं दूर आहे. 40 धावांची आवश्यकता आहे. लक्ष होतं 67 धावांचं. पूर्णपणे अडचणीत. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्या टप्पा उचली घेतो. त्याच्यामध्ये बॅट अगोदर होते चेंडू नंतर येतो. टायमिंग मिस करून जातो. लेग बायचा इशारा होतो पंचांचा शशी साटमचा. अतिरिक्त धावसंख्या भरते. धावसंख्या 9 गडी बाद 28. 9 गडी बाद 28. पुढला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. सुंदर फटका आणि सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून घोषित 1 धाव. इथे मात्र कुठेतरी जे आपलं लक आहे ते लक कुठेतरी आपल्या जवळ येत नाही. त्याच्यामुळे पूर्णपणे अजूनही धावसंख्या 67 धावांचा पाठलाग करताना अडचणीत आलेले SP शिरोणे. सुंदर फटका पायांचा एक चांगला वापर. दॅट इज अ लवली पुल ऑफ द डीप मिड विकेट फॉर 6. ਸਾਰੇ ਗਿਨ ਯਾਦ ਚ ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਰ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ. ਸਾਰੇ ਗਿਨ ਯਾਦ ਚ ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਰ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ गम ਦੀਆਂ बरसातां ਨੂੰ. थँक्यू. षटकाने धावसंख्या पुढे जाते. 67 धावांचा पाठलाग करताना 35 वर. बरंचसं दूर आहे विजयापासून. अखेरचं निर्णायक षटक असेल. 2 चेंडू शिल्लक केवळ. पुन्हा औपचारिकता मी म्हणणार नाही. फटकेबाजी सुरेख चालू आहे. तोपर्यंत मॅगी हा क्षेत्ररक्षक दुसरा यंदा येतोय आणि पहिलं घडतं इथे या स्पर्धेमध्ये या युनायटेड चषकमध्ये का पूर्णचा पूर्ण संघ मात्र इथे बाद होते. कुणाल विघ्नेश चंदू शेट्टे साहेब. कारण सर्व गडी बाद धावसंख्या 67 उत्तर देताना किरवणे सिरवणे SP संघ नावाजलेला संघ केवळ 35 धावा. हेच आहे क्रिकेट. कधी कधी असं होतं की बलाढ्य संघही या नामुष्कीतून
जाताना दिसतो आणि तसंच झालं होतं हे नामुष्की ओढून आली होती या किरण 11 सिरोने संघावर. तर सामना याच्यानंतरचा असेल ट्रायडन नवी मुंबई 11 आणि स्ट्रायकर्स कांजूरमार्ग या 2 चांगल्या संघामध्ये. तर नाणेफेकीचा कौल ट्रायडन कांजूरमार्ग स्ट्रायकर कांजूरमार्गच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय लगेचच कळवा.